हर शाम आती है एक नया रंग लेकर, हर शाम आती है एक नया रंग लेकर, हर सुबह खिलती है एक नई उमंग लेकर। और आज की यह महफिल बहुत खास है, आज की यह महफिल बहुत खास है, जो आप सभी के रूप में यह खूबसूरत खुशियां लेकर आई है, यह खूबसूरत खुशियां लेकर आई है। तो इन सभी को धन्यवाद। गेली कित्येक वर्ष लांजा राजापूर तालुका संगमेश्वर उत्कर्ष मंडळ हे आपल्या बॅरिस्टर नाथ विद्यालय श्री सप्तेश्वर शिक्षण प्रसारक संस्था संचलित बॅरिस्टर नाथ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज प्रशालेमध्ये कित्येक वर्ष आपल्या दातृत्वाचं जे काम आहे ते दातृत्वाचं काम करत आलेले आहे। 2015, 2016, 2017, 2018, 2019 त्याच्यानंतर 2023 आणि आता 2026 अशी ही यांची वारी जी आहे ती वारी आपल्याकडे लांजा राजापूर उत्कर्ष मंडळाची आहे। प्रशांत साळुंके सरांच्या सोबत बोलताना त्यांनी माझ्याकडे पूर्ण लेखाजोखा दिला। म्हणजे 1991 ला स्थापन झालेलं हे मंडळ आणि आज 35व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर परवाच्या प्रहार पेपरला ते कात्रण होतं, न्यूज होती आणि यांची सर्वांची नावं होती। आणि मग तेव्हापासून फाउंडर मेंबर असणारे आदरणीय मधुकर पवार सर आता ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते, त्याच्यानंतर 2003 पासून प्रशांत साळुंके सर ज्यांचा भाचा आपल्याच प्रशालेमध्ये शिक्षण घेऊन गेला होता, हर्ष घाग तायक्वांदो मध्ये जिल्हा स्तरावर नंबर मिळवून नंतर आता आयटी क्षेत्रामध्ये त्याने करिअर केलेलं आहे। हर्ष घाग नावाचा विद्यार्थी आपल्याच विद्यालयामध्ये ज्ञानदानाचे धडे गिरवून आज सायबर सिक्युरिटीचा कोर्स करून तो आता बाहेर आहे। तर असे अनेक विद्यार्थी जे आहेत ते अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि तळागाळातील विद्यार्थी घडवण्याचे काम या आमच्या आदरणीय अध्यक्ष भाई अनिल तथा भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मागील मुख्याध्यापक आणि आता सध्याचे आमचे आदरणीय मार्गदर्शक मुख्याध्यापक सन्मान्य सरक सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्ष हे ज्ञानदानाचं अखंड कार्य जे आहे, अखंड कार्य आपल्यासारख्या सेवाभावी आणि दातृत्व ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आदरणीय भाईंच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्ष सुरू आहे। आणि हे प्रगतीचे जी भरारी आहे ही प्रगतीची भरारी फक्त आज एका वर्षाची किंवा 2 वर्षाची नाही। आदरणीय साळुंके सर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यावेळेला ते म्हणतात की हर्ष म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर, जसं पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात तसं आपण खेड्यामध्ये रत्नागिरीमध्ये आलो की हर्षला आम्ही शिक्षणाचं माहेरघर असं म्हणतो। आदरणीय सन्माननीय श्री आमचे लाडके व्यक्तिमत्व लांजा तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माजी बांधकाम सभापती आदरणीय दत्ताजी कदम साहेब यांचा कायमस्वरूपी आपल्या प्रशालेवरती नजर असते की बाबा हर्षाचं काय झालं, एखादा पूर्ण तालुक्याचा निकाल आला की पहिला हर्षाचा बघणार, हर्षाचा कमी लागला तर नाही बाबा पेपर कठीण होते, पण पहिला निकाल असो कुठलाही असो, मग स्पर्धा परीक्षा असो, एनएमएमएस असो किंवा स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा असो, या वर्षीपर्यंत 8वीला स्कॉलरशिप होती, 2 विद्यार्थी आमच्या त्याच्यामध्ये देखील मेरिटमध्ये आलेले आहेत। एनएमएस मध्ये देखील विद्यार्थी असंख्य विद्यार्थी मेरिटमध्ये येतात। जवळजवळ 48,000 रुपये शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळत असते। आणि आभार आहे, फक्त मी थोडक्यात मुक्त का की आपल्या एक शाळेचा इतिहास जे आपल्यासारखे नवीन मान्यवर किंवा मंडळ येतात त्यावेळेला तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून छोटंसं बोललो 2 मिनिटं। त्यामुळे धन्यवाद। आदरणीय या लांजा राजापूर संगमेश्वर मंडळाचे सचिव मधुकर पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सन्माननीय प्रशांत साळुंके सर हे देखील उपस्थित आहेत, सन्माननीय श्री शंकर सुर्वे सर हे देखील या मंडळाचे खास आधार आहेत तर हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर आता मोरे सर, विशाल मोरे सर तोंड्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहे, 2025 चा लांजा राजापूर नागरिक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील या माणसाला प्राप्त झालेला आहे। आणि अशी माणसं जी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत अशी माणसं भाईंच्या माध्यमातून आमच्या प्रशालेमध्ये येणं आणि आमच्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थी दशेमध्ये असताना तुमच्यासारखा आदर्श मिळणं हे आमच्यासाठी सौभाग्य आहे। म्हणजे आता 2 दिवस शाळा बंद होत्या, आता सरांनी म्हटलं की आम्ही साक्षात पंढरपूरला आलो, कारण हे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी देवरूपी मानलं। परंतु वादळ वारा ही पालखी जी आहे याची पालखी आता प्रहारच्या त्या कातळमध्ये दिनांक 5 तारखेपासून तुम्ही बाहेर पडलेले आहात। ही तुकारामांची पालखी खऱ्या अर्थानं आता वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे आणि वादळ वारा याची कमान बाळगता या ठिकाणी हे मार्गक्रमण करत आहेत। इथून नंतर इसवली जावडे वगैरे त्यांचा पुढील दिनक्रम आहे। सन्माननीय कसं नाव आपलं सर,
अश्विनी मदन अश्विनी मदन सर, म्हणजे अश्विनी मदन ऍडव्होकेट आहेत, शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. आणि अश्विनी मदन सर काश्मीरवरून खास आलेले आहे. 2015 मध्ये तुम्ही आला होता, त्याच्यानंतर 11 वर्षांत पुन्हा आलेले आहात असं मला कळालेलं आहे. त्याच्यानंतर आदरणीय दत्ताजी कदम सर, त्यांच्याबद्दल काय बोलू, किती बोलायचं, माझ्याकडे शब्द नाही. कारण इतकं राजकीय क्षेत्रामध्ये असताना इतर नेत्यांपेक्षा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतुलनीय असं योगदान असणारे आदरणीय दत्ताजी कदम साहेब आहेत. तर मी त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. असं खेळत असणारं व्यक्तिमत्व, कुठेही तालुक्याच्या ठिकाणी गेलं, कधीही छोटं मोठं काम काय आपलं शाळेचं असो की इतर काय असो, आदरणीय कदम साहेबांना आपण भेटलो आणि त्यांना एक फोन केला की ते सहजासहजी म्हणजे लगेच त्याच्यावरती कार्यवाही करतात. हे महत्वाचं आहे. आणि आजच्या या वर्तमान काळाच्या राजकीय एकंदर दृष्टिक्षेप टाकला आपण या गोष्टींवरती, तर आदरणीय दत्ताजी कदम सारखं व्यक्तिमत्व विलोभनीय दुर्मिळ असं आपल्याला मिळेल. तर एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय दत्ताजी कदम साहेब, त्यांचं देखील आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यावाजून आभार व्यक्त करूया, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आदरणीय वाईद सर प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त आहेत, ते देखील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असं आहे. ते देखील या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्या प्रशालेत आदरणीय सरक सर आहेत, त्यांच्या प्रती आभार नाही, पण आम्ही एकच घटक आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी मॅडम आहेत, त्याच्यामध्ये मॅडम तुमचं नाव साधना चव्हाण मॅडम आणि रीना भाताडे मॅडम. साधना चव्हाण मॅडम आणि रीना भाताडे मॅडम हे देखील आलेले आहेत. त्याच्या पलीकडे अजून बरेच जण आहेत, त्यांचे ड्रायव्हर देखील आहेत. रचन सिंग रणजित सिंग आहे. त्याच्यानंतर अजून सुहास हळणकर, संतोष बुरके, बरोबर ना, आणि विलास बने, अशी ही सर्व मंडळी या दातृत्वाच्या सेवाभावी कार्यामध्ये, शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये मोठ्या उदार मनाने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमच्या प्रशालेकडून काही छोटं मोठं तोडकं मोडकं काही मागे पुढे झालं असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व व्यक्त करून आपण जसे देत आहात, देणारे ते देत जावे, घेणारे ते घेत जावे, देता घेता देणारे ते दोन्ही हात घ्यावे. तुमचं हे दातृत्वाचे जे रूप आहे, भावना आहे, ही भावना भविष्यात आमचे विद्यार्थी देखील घेतील आणि त्यांच्यामधून देखील तुमच्यासारखंच एखादं व्यक्तिमत्व नक्की घडेल अशी आपल्याला वाई देतो. आज बॅरिस्टर नागपूर विद्यालयाच्या वतीनं, आदरणीय मुख्याध्यापक आणि वाईंच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.